नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। मीरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्या वतीने मोहरम निमित्त भंडाऱ्याचे आयोजन। देशात व शहरात अमन व शांती अबाधित राहण्यासाठी प्रार्थना करून भंडाऱ्याचे वाटप। गेल्या 25 वर्षापासूनची परंपरा जपत यंदाही मोहरम उत्सवानिमित्त मीरावली बाबा यंग सर्कल ट्रस्ट व सहारा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्योजक भावी नगरसेवक विकी सेठ इंगळे व खादिम ए दरगाह मीरावली बाबा राजूभाई जागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले होते। या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात विविध भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। श्रद्धा आणि भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते। ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाबाई यांनी अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे हे सांगितले, तर ट्रस्टचे पदाधिकारी व रहिवासी नागरिक यांनी उत्तम प्रकारे भंडाऱ्याचे आयोजन करून शिस्तबद्ध आणि सेवाभावी पद्धतीने महाप्रसादाचे वितरण केले। या प्रसंगी उद्योजक विकी शेठ इंगळे, सहारा फाउंडेशनचे अजीम राजे, राजूभाई जागीरदार तसेच शहरातील मान्यवर, स्थानिक नेते आणि नागरिकांनी उपस्थित राहून ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मीरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाभाई, सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष लतीफ खान, जाकीर सय्यद, आर्किटेक्ट फिरोज शेख, नदीम शेख, नफी खान, शमी खान, वसीम सय्यद, एजाज शेख, राजू सय्यद, तौसीफ सय्यद, अल्तमश शेख, नईम शेख, फहीम शेख, शहाबाज शेख, अनीस बाबा, अल फैज शेख तसेच आदी ट्रस्टचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आज चित्रा रोड मीरा हैदर शाह वली दरगाह पर मीरावली बाबा यंग सर्कल की जानिब से यहाँ पर भंडारे का प्रोग्राम किया गया। ये भंडारा मोहर्रम की 6 तारीख, मोहर्रम में कम से कम 25 सालों से ये लोग करते आ रहे हैं और इन लोगों का कहना है कि जो भंडारे का जो कार्यक्रम है ये हम लोगों ने सूफी संतों से ये सब चीज़ें सीखी है और यही चीज़ों को हम इंशाल्लाह हमेशा कायम रखेंगे। मोहर्रम ये प्रोग्राम किसी भी एक धर्म का नहीं, सभी जाति का धर्म का ये प्रोग्राम है। जहाँ तक कि हम देखते हैं कि कोटला में और पूरे दुनिया के अंदर जहाँ जहाँ भी मोहर्रम मनाए जाते हैं वहाँ पे सभी धर्म के लोग आते हैं। अभी बीच में हम लोग मौला अली के दरगाह पे गए थे, इमाम हुसैन की दरगाह पे गए थे। वहाँ पे एक हिंदू फैमिली थी, वो लोग आए थे और उनसे मेरी मुलाकात हो गई। तो मुलाकात होने के बाद में मैं उनसे बोला कि भाई आप कैसे यहाँ पे आए? तो उन्होंने कहा मुझे 10 साल तक की औलाद नहीं होती थी। तो हमारे एक दोस्त थे जो मुसलमान थे, तो उन लोगों ने बोलते कि बीके आलम पे चलो, हैदराबाद की फैमिली थी, बीके आलम पे चलो, वहाँ पे दुआ करो, इंशाल्लाह मौला हुसैन का करम हो जाएगा तो आपको औलाद हो जाएगी। वो लोग वहाँ पे जाने के बाद में दुआ करने के बाद में उनको लड़का पैदा हो गया। तो जब उन्होंने वहाँ पे नियत करे थे कि हम एक बार तो भी मौला हुसैन के रोज़े पे जाके आएंगे। तो मेरा बोलने का मतलब ये है कि इमाम हुसैन हो या कोई भी सूफी संत, कोई भी दरगाह किसी एक मज़हब या एक धर्म की नहीं होती, वो सबकी होती है। मोहरम सणानिमित्त आज चितळे रोड येथील मीरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टतर्फे 25 वर्षापासून मोठ्या महाप्रसादाचं नियोजन करण्यात येत आहे। मोहरमच्या 6व्या दिवसानिमित्त मोठा महाप्रसाद वाटप करण्यात आहे। तसेच ट्रस्टचे अध्यक्ष असतील, मुन्नाबाई असतील, राजूभाई जागीरदार असतील किंवा आपले अजीमभाई असतील, यांचं सर्वांचं मी आभार मानतो। माझ्या हस्ते महाप्रसाद वाटप केला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। सालाबादप्रमाणे यावर्षी मोहरम उत्सव अतिशय उत्सवात आणि आनंदी साजरा होत आहे। या निमित्ताने 25 वर्षापासून चालत आलेली परंपरा म्हणजे मीरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्या वतीने मोहरमच्या 6 तारखेला भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतोय। ही परंपरा मागील 25 वर्षापासून जी अबाधित आहे ते आता हे यापुढेही चालत राहणार आहे। यामध्ये आमचे आज या ठिकाणी उपस्थित नसलेले आमचे हाजी शौकतभाई मरूम झाले ते आणि हाजी अनवर खान साहेब या आमच्यात नाही आहे। यांनी जास्त परिश्रम घेतला होता का ह्या प्रोग्राम अतिशय आनंदाने आणि पुढे घेऊन जाण्यासाठी यांनी अतिशय अगदीप्रमाणे परिश्रम घेतला होता। पण आज आमच्यात ते नाही आहे, म्हणून आम्हाला त्याचं दुःख आहे की आज शौकतभाई असेल, हाजी अनवर खान साहेब असतील, त्यांचं अनेक दिवस आम्हाला मार्गदर्शन असायचं, परंतु आज आम्हाला कुठंतरी मार्गदर्शन कमी पडलं। तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पुढे कधी असं होणार नाही, त्यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीने
काम करत राहू आणि यापेक्षा चांगल्या पद्धतीने मोठं भंडारा करण्याचं आमचं नियोजन आहे। तरी या प्रसादाचा मी मिरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्या अध्यक्ष असेल मुन्नाभाई त्यांचे कार्यकारी असेल या सर्वांना मी धन्यवाद और अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम 25 वर्षापासून चालू ठेवला, ह्याही पुढे चालू ठेवा। काय असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो।